तर रोज रोज भाजीला काय बनवायचं आणि टिफिनला तर खूप घाई असते सकाळी सकाळी, तर मग अचानक भाजीसाठी काय बनवायचं ही पंचायत असते। तर अगदी झटपट आणि 7 ते 8 मिनिटांमध्ये ही भाजी रेडी होते। चला तर आपण रेसिपी स्टार्ट करूया। तर मी अश्विनी आणि अश्विनी किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर सर्वात आधी आपण बटाटे घेतलेले आहे उकडून 4 ते 5 आणि मग त्याला असं आपण बारीक कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे 2 चम्मच तेल आणि तेल आपल्याला हलकसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे अर्धा चम्मच। त्याचबरोबर इथं मी जिरं पण टाकणार आहे अर्धा चम्मच आणि हे चांगलं आपल्याला तडतडून द्यायचं आहे। तर इथं तुम्ही पाहू शकता मोहरी आपली छान अशी तडतडली आहे। तर आता यामध्ये आपण कांदा टाकायचा आहे। तर उभा मी चिरून कांदा घेतलेला आहे। तर एक मोठा कांदा इथं मी घेतलेला आहे। तर तो तेलामध्ये आपण आता टाकायचा आहे आणि त्या कांद्याला आपण एकदम लालसर असं फ्राय करून घेणार आहोत। तर इथं पाहू शकता आपण कांदा पूर्ण टाकलेला आहे आणि आता या कांद्याला आपण मस्त परतून घेऊया। तर अगदी आपण एखादा मिनिट याला असं तेलामध्ये छानसं फ्राय करून घ्यायचं आहे आणि हलकासा असा लाल कलर आला की आता यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे। तर टोमॅटो पण साधारण आपण अर्धा मिनिट असं बघा परतून घेणार आहोत आणि मऊसर पडलं हलकसं टोमॅटो तर मग आपण बाकीचे मसाले ॲड करायला घ्यायचे आहेत। तर टोमॅटो तर तुम्ही पाहू शकता असं मऊसर झालेलं आहे। तर आता यामध्ये आपण मसाले टाकायला घेऊया। अशाच प्रकारे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, जास्त शिजवायचं नाही आपल्याला टोमॅटो। आणि आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हळद अर्धा चम्मच, त्याचबरोबर आपण इथे टाकणार आहोत आता गरम मसाला अर्धा चम्मच, त्याचबरोबर धना पावडर अर्धा चम्मच आणि मिरची पावडर अर्धा चम्मच। तर हे मसाले आपण आपल्या चवीनुसार कमी जास्त प्रमाणात जेवढं आपण तिखट खातो त्यानुसार कमी जास्त करू शकता। तर आता हे मसाले आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। त्याआधी आपण इथे थोडंसं मीठ टाकूया। तर मीठ मी जास्त नाही टाकणार, हलकंसं जेवढं कांदा टोमॅटोला लागणार आहे तेवढंच टाकणार आहे, कारण बटाटा ॲड केल्यानंतर पुन्हा आपण मीठ टाकणार आहोत। तर हे मसाले आपण छानसे असे फ्राय करून घेऊया। तर फक्त आपण ह्याला थोडा वेळ असं खालीवर परतायचं आहे आणि लगेच मग आपण त्यामध्ये बटाटा टाकणार आहोत, कारण मसाले आपल्याला जास्त करपून द्यायचे नाही आहेत। त्यासाठी आता असं परतून झाले की लगेच आपण बटाटे त्यामध्ये ॲड करणार आहोत। तर आता हे कट करून ठेवलेला बटाटा आपण टाकायचा आहे आणि आता यामध्ये आता चवीनुसार आपण पुन्हा थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर बटाटा ऑलरेडी उकडलेला आहे छान असा। तर ह्याला फक्त एखादा मिनिट आपण असं खालीवर परतून घेणार आहोत आणि हे परतून झालं की आपली रेसिपी रेडी होणार आहे। तर इथं आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि कोथिंबीर बघा टाकल्यानंतर आपण आपली आता रेसिपी रेडी झालेली आहे। आपण बघा बाजूला काढून घेऊया। अगदी मसालेदार चमचमीत अशी रेसिपी आपली झटपट रेडी झालेली आहे। अगदी 7 ते 8 मिनिटांमध्ये माझे हे भाजी बनवून झालेली आहे। तर तुम्ही ही नक्की ट्राय करा, कारण टिफिनला खूप घाई असते, कधी कधी सकाळी सकाळी अर्जंटमध्ये काहीतरी बनवायचं असतं। तर ही रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया नेक्स्ट रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।